नमस्कार, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये आज आपण 1 वर्षाच्या मुलीचा खणाचा फ्रॉक पाहणार आहोत. सर्वप्रथम मी अस्तर इथे फोल्ड करून घेतलेले आहे. इथे मी स्ट्रेट लाईन मारून घेते. आपण इथे अप्पर बॉडीचे माप टाकून घेणार आहोत. 6 इंच प्लस 1 इंच 6 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. इथे आपण स्ट्रेट लाईन मारून घेणार आहोत. इथे आपली पूर्ण उंची झाली. गळा रुंदी 2 इंच व गळा उंची 3 इंच असे माप टाकणार आहोत. इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. व त्यानंतर शोल्डर पट्टी 2.5 इंच घेणार आहोत. इथे सुद्धा मार्क देणार आहोत. शोल्डर पट्टी 2.5 इंच व त्या रेषेवर 4 इंच मुंड्याचा माप टाकणार आहोत. इथे आपण स्ट्रेट लाईन मारून घेणार आहोत. त्यावर आपण छातीचे माप टाकणार आहोत. इथे आपण आर्म होलचे आकार देणार आहोत. आतील बाजूस फ्रंटचे व बाहेरील बाजूस बॅकचे मुंड्याचा आकार दिलेला आहे. इथे आपण गळ्याला सुद्धा शेप पट्टीच्या मदतीने गोलाकार असा आकार देणार आहोत. इथे आपण छातीचा माप टाकणार आहोत. छातीचा चौथा इथे मी 5.5 घेतलेला आहे. प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. इथे मी कमरेचा चौथा म्हणजे 5 घेतलेले आहे. 5 इंच घेतलेले आहे. अर्धा इंच टक्स साठी व 1.5 इंच शिलाई माया घेतलेली आहे. इथे आपण स्ट्रेट लाईन मारून घेणार आहोत. त्यानंतर आपण कमरेच्या खालच्या बाजूला अर्धा इंच वर घेऊन गोलाकार असा आकार देणार आहोत, जेणेकरून फ्रॉक आकारामध्ये व्यवस्थित दिसेल. ही आपली फिटिंगची रेषा आहे. इथे आपले माप टाकून झालेले आहे. आपण आता कट करणार आहोत. इथे आपण बॅक पार्टचा मोंडा कट करून घेत आहोत. इथे आपण स्लीव साठी आर्म होल किती घ्यायचे ते मोजून घेत आहोत. इथे आपण 4.5 इंच आर्म होल आलेला आहे आपला. हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार देणार आहोत. इथे आपण स्लीवचे माप टाकणार आहोत. सर्वप्रथम मी समांतर रेष ओढून घेतलेली आहे. बाहीची उंची 2.5 इंच आहे. प्लस मी अर्धा इंच
मार्जिन ठेवलेली आहे, कारण मी इथे पट्टीची गोट अटॅच करणार आहे. इथे आपण 3 इंच उंची ठेवलेली आहे, प्लस अर्धा इंच शिलाई माया. इथे आपण शेप पट्टीचा वापर करून आकार देणार आहोत व जो आपण आर्म होल मोजलेला आहे 4.5 तो त्यावर ठेवून मुंड्याचा आकार देणार आहोत. बाहीची रुंदी 3.5 प्लस शिलाई माया 1.5 इंच अशा खालच्या बाजूस मार्क केलेला आहे. आर्म होल 4.5 प्लस 1.5 इंच माया असे मार्क केलेले आहे. इथे आपण फ्रंट पार्टचा भाग कट करत आहोत. फ्रंट बाहीला फ्रंट पार्टचा आकार दिलेला आहे. इथे आपली बाही तयार झालेली आहे. इथे आपण कट करून घेत आहोत. ते आपण सेंटरला नॉचेस देणार आहोत. इथे आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे व फ्रंट पार्टला थोडासा मुंड्याचा आकार देत आहोत व फ्रंट पार्ट ओळखण्यासाठी फ्रंट पार्टला नॉचेस द्यायचे आहे. इथे आपला अप्पर बॉडीचा फ्रंट व बॅक साइड व स्लीव तयार झालेली आहे. इथे आपण कमरेच्या खालील बाजूचा भाग तयार करणार माप टाकून घेणार आहोत. जेवढी उंची आहे त्याच्या 1 इंच वजा करून मार्क देऊन कट करून घेणार आहोत व मेन फॅब्रिकला 1 इंच एक्स्ट्रा ठेवून मेन फॅब्रिक कट करून घ्यायचे आहे. इथे आपला खालचा पार्ट्स तयार झालेला आहे. ते मी मेन फॅब्रिक व अस्तर दोन्ही कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे फ्रंट पार्ट, बॅक पार्ट कट करून घेणार आहोत. इथे आपले दोन्ही पार्ट कट करून झालेले आहे. उरलेल्या कपड्यात मी बॅक साइडला आपण जे बंद तयार करतो त्याच्यासाठी कपडा कट करून घेतलेला आहे. इथे मी बाही कट करून घेणार आहे. आपण फुग्याची बाही तयार करणार आहोत. पुढे 3.5 इंच व वर अर्धा इंच असे वाढवून आपण बाही कट करून घेणार आहोत. सेंटर मध्ये नॉचेस देणार आहोत. त्यानंतर इथे खाली आपण जी पट्टीची गोट अटॅच करणार आहोत त्याच्यासाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. ते आपली स्लीव कट करून झालेली आहे. आता आपण फ्रंट पार्टचा जो गळा आहे त्यावर शिलाई मारून घेणार आहोत गोलाकार अशी. इथे शिलाई मारून झालेली आहे. आता आपण गळ्याचा आकार देऊन एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा व नॉचेस देऊन गळा आतील बाजूस पलटी करून घ्यायचा. पलटल्यानंतर प्रेस टीप देऊन त्याला फिनिशिंग द्यायची आहे. इथे आपला गळा किती मस्त तयार झालेला आहे. त्यानंतर आपण मेन फॅब्रिक वर प्रेस टीप देऊन गळा तयार करून घेणार आहोत. आता सर्व बाजूने अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहोत. इथे आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे.
इथे आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता बॅक पार्ट सुद्धा तशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. गळ्याच्या आकारावर शिलाई मारून घेणार आहोत. व एक्स्ट्राचा कपडा कट करून गळ्याला आकार द्यायचा आहे. नॉचेस देऊन गळा फोल्ड करून घ्यायचा आहे. आतील बाजूस फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे आपलं गळा तयार झालेला आहे बॅक साइडचा. इथे आपण प्रेस टिप घेणार आहोत व अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहोत. फ्रंट साइडला सेंटर मधून 2.5 व सेंटर मधून रुंदीला 2.5 उंचीला 2.5 असा टक्स मारून घेणार आहोत फ्रंट पार्टला. तसाच बॅक पार्टला सुद्धा मारून घेणार आहोत. इथे आपले फ्रंट व बॅक साइडचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण बाही तयार करून घेणार आहोत. खालच्या दिशेने टिपा मारून सेंटर मधून प्लेट्स घेणार आहोत. इथे ह्या बाजूची प्लेट्स तयार झालेली आहे. त्या सेंटर मधून दुसऱ्या बाजूला प्लेट्स मारणार आहोत. आता आपण जो खोलगट भाग आहे त्याला आकार देणार आहोत व जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहोत. आता आपण वरच्या बाजूने सुद्धा तसंच करणार आहोत. सेंटर मधून प्लेट्स देणार आहोत. दुसऱ्या बाजूने सुद्धा सेंटर मध्ये प्लेट्स घ्यायचे आहे. इथे आपली बाही तयार झालेली आहे. आता आपण जी गोटपट्टी लावणार आहोत ती अटॅच करून घेणार आहोत. आतील बाजूस पट्टी ठेवून टीप मारून वरील बाजूस फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. ते 2 टीप मारून घेणार आहोत. इथे आपली बाही तयार झालेली आहे. वाव, किती मस्त बाही तयार झालेली आहे. आता आपण खालच्या बाजूने जो सरळ भाग आहे त्यावर कपडा ठेवून प्लेट्स 1-1 इंचावर प्लेट्स घेणार आहोत. सरळवर सरळ ठेवून उलट्या साइडने प्लेट्स घेतलेले आहे व आता जो आतील भाग आहे त्यावर अस्तर ठेवून अस्तरला सुद्धा प्लेट्स घेणार आहोत. एका बाजूने मेन फॅब्रिक व एका बाजूने अस्तर ठेवल्याने फिनिशिंग खूप मस्त येते व लहान बाळाला कोणत्याही प्रकारचा या ड्रेस मध्ये त्रास होत नाही. बघा फिनिशिंग किती मस्त आलेली आहे आतून आणि बाहेरून सुद्धा. इथे मी पट्टी अटॅच केलेली आहे. हा आपण बो तयार करत आहोत. सेंटर मधून टीप मारून घेत आहे व इथे आपण सुई दोऱ्याच्या मदतीने टीप देऊन बो तयार करून घेणार आहोत. इथे आपला बो तयार झालेला आहे. आता ही पट्टी आपण टीप मारून घेतलेली आहे त्याला बोला ही पट्टी अटॅच करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. ते आपला बो तयार झालेला आहे. मी ते बो लावून घेतलेला आहे व शोल्डर पट्ट्या अटॅच करून घेतलेल्या आहे. इथे मी स्लीव अटॅच करत आहे. खोलगट भाग हा फ्रंट साइडला व जो उभारलेला भाग आहे तो बॅक साइडला लावून स्लीव अटॅच करून घेणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी स्लीव अटॅच करून घेते त्याच पद्धतीने.
आता मी जो साईड भाग आहे तिथे टीप मारून घेणार आहे. त्यानंतर माप टाकून फिटिंगची शिलाई मारून घेणार आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा साइड पार्टला शिलाई मारून घेते. इथे मी फिटिंगचे माप टाकून घेणार आहे. इथे मी चेस्ट 10.5 घेतलेली आहे. कमरेचा 1.5 इंच शिलाई माया, व 4 इंच रुंदीला अशी बाहीचा माप टाकलेला आहे. आता आपण इथे फिटिंगची टीप मारणार आहोत. इथे आपण फिटिंगची टीप मारणार आहोत. इथे आपण डबल टीप मारून घेणार आहोत, जेणेकरून लूज फिटिंग करता येईल कस्टमरला. हा आहे आपला फायनल लुक. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत सर्वात आधी पोहोचतील. बाय.